नमस्ते, मी मनीषा आहेरे. प्रिरुशुलन क्रोजेट चॅनल मराठीमध्ये आपले स्वागत आहे. वुलनच्या या फ्रॉकच्या पहिल्या भागामध्ये म्हणजेच पार्ट 1 मध्ये आपण फ्रॉकचा योग कसा विणायचा आहे याची माहिती दिलेली आहे. नंतर व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजेच पार्ट 2 मध्ये आपण फ्रॉकचा घेर कसा विणायचा आणि त्याला बॉर्डर कशी विणायची आहे याची माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फ्रॉकचा गळा कसा करायचा म्हणजेच त्याला बॉर्डर कशी करायची आहे ते बघणार आहोत. बॉर्डर केल्यामुळे आपल्या या फ्रॉकचा गळा अतिशय सुंदर दिसणार आहे. चला तर मग आपण या गळ्याला बॉर्डर कशी करायची हे पाहूया. फ्रॉकचा गळा करण्यासाठी किंवा गळ्याला बॉर्डर करण्यासाठी आपण हे दोन धागे मिळून एक लोकर तयार करून घेतली आहे किंवा डबल धाग्याने आपण हे आता विणून घेणार आहोत. आता हा गळ्याचा पुढचा भाग आहे आणि हा जो आहे तो मागचा भाग आहे. तसे दोन्ही भाग हे सारखेच आहेत. फक्त आपल्या फ्रॉकची सुरुवात करताना आपण या भागापासून सुरुवात केलेली आहे. आता सुरुवातीला हा जो धागा उरलेला आहे ह्याच धाग्याला आपण आता ही व्हाईट कलरची वूलन जोडून घेणार आहोत. जोडून घेण्यासाठी मी अशा पद्धतीने ही गाठ मारून घेणार आहे. ही गाठ सुटत नाही आणि विणतानाही त्याचा अडथळा येत नाही. ही गाठ कशी विणायची आहे याचा 1 मिनिटाचा व्हिडिओ मी शॉर्ट मध्ये अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता ही आपण इथे वूलन जोडून घेतलेली आहे. हा धागा आपण इथून असा काढून घेणार आहोत आणि 2 साखळ्या घेणार आहोत. 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. त्याचा हा जो शेजारचा बॉक्स आहे तेथे आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण या गळ्याला डबल क्रोशिया करून घेणार आहोत. म्हणजे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता हा जो शेजारचा बॉक्स आहे तेथे आपण इथे सुरुवातीला साखळ्या घेतलेल्या आहे. त्याच्या दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे आपला इथे हा राऊंड पूर्ण होईल. अशा पद्धतीने पहिला राऊंड झाल्यानंतर फ्रॉकचा नेक म्हणजेच गळा असा दिसत आहे. आता दुसऱ्या राऊंडला आपण हा जो धागा आहे तो धागा अलगद सुई काढून घ्यायची आहे आणि आपण ह्या पहिल्या राऊंडच्या सुरुवातीला ज्या 2 साखळ्या घेतल्या आहे त्याच्या मधून मी आपली सुई टाकून घेतलेली आहे आणि हा जो धागा आहे त्या धागा साखळी आपण ह्या सुईमध्ये टाकून घेतलेली आहे. ती अशा पद्धतीने आपण काढून घेतलेली आहे. काढल्यानंतर आपल्याला आता हा जो शेजारचा डबल क्रोशिया केलेला आहे त्याला वर उचलून आपल्याला त्याच्या खालून पुन्हा डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे.
पहिल्या राऊंडच्या प्रत्येक डबल क्रोशियामधून आपल्याला आता वरती हाफ डबल क्रोशिया करायचा आहे, किंवा हा जो राऊंड बनवणार आहोत हा राऊंड आपल्याला हाफ डबल क्रोशियाचा करायचा आहे. हाफ डबल क्रोशियामुळे आपल्या फ्रॉकच्या गळ्याची बॉर्डर किती सुंदर दिसत आहे, त्याची फिनिशिंग देखील छान झालेली आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. या राऊंडच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत. आता शेवटी आपण सुरुवातीला इथे जे 2 साखळ्या घेतल्या होत्या त्यातील दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये आपण धागा टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे आपला इथे हा राऊंड पूर्ण होऊन जाईल. एक साखळी घेऊन आपण धागा कापून घेणार आहोत आणि हा धागा खेचून घ्यायचा आहे, म्हणजे इथे गाठ बसेल. हा दुसरा राऊंड झाल्यावर आपल्या फ्रॉकचा नेक म्हणजे गळा असा होणार आहे. आता हा उरलेला धागा आपण बाजूच्या साखळ्यांमधून हाईड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण उरलेला धागा हाईड करून घेतलेला आहे. हा गळा आपला स्ट्रेचेबल देखील होणार आहे. अशा पद्धतीने आपला हा फ्रॉकचा नेक तयार झालेला आहे. त्याची फिनिशिंग देखील सुंदर झालेली आहे. बेबी गर्लला हा फ्रॉक घालताना तो व्यवस्थित बसेल. हा गळा स्ट्रेचेबल आहे. अशा पद्धतीने बॉर्डरमुळे फ्रॉकचा गळा खूप सुंदर दिसत आहे. या फ्रॉकचा नेक तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि याचेच पुढचे व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.